सुप्रभात मित्रांनो, तुमची लाडकी ॲश निघाली फिरायला. सकाळचा राऊंड तिचा पहिला. आज पप्पांसोबत चालले फिरायला. मम्मी येते मागणं. पाऊस झालाय. रस्त्याची अवस्था बघा काय झाली आहे. हा रस्ता आमच्या इथला. इथे रस्ता खूप खराब आहे, कारण की वरती सगळी कामं चालू आहेत. खाली आली ना तर तिला वर जायचं नसतं. तिला जितकं वेळ असेल तिला खालीच थांबायचं. चल बाबडी, तिला जायचं नाही घरी. बघा कसं चाललंय. आमच्या बाबूला इथं बसून ना हे खूप आवडतं बघायला. बाबू, ए बाबू, ए बाबू, कशी इग्नोर करते बघा. ए बाबू, कशी इग्नोर करते बघा. इथून छानच दिसतं सगळं. काय झालं ग? ए राणी, ए राणी, काय झालं माझ्या राणीला? चल म्हणल्यावर कसं कळतं का तुला? चल. तुझं काय रे? घेऊ का तुला? ने वरद बबूला ने. जाती बाबू, जा जा. भैया नेतोय. बबूचं एक कान बघा. गेली गे ती बघ तयार आहे. मी निघाली शॉपवर. तर आज मावशी आल्या नव्हत्या, त्यामुळे मला सगळे कामं करायला लागली त्यांची. काही की शूटवाले येणार होते. ही शूटची टीम आली, जे आमच्या शॉपची ॲडव्हर्टायझिंग त्यांनी केली. ते आले होते सकाळी 11 वाजता, तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत त्यांची शूट चालू होती. बऱ्याच प्रकारचे त्यांनी शूट घेतलं. ते इथं मला जमत नव्हतं खाली बसून जसं ते सांगत होते करायला, तर मग श्रद्धाला सांगितलं. श्रद्धाने पण बरेच वेळ प्रयत्न केले, पण तिला पण काही जमलं नाही. ती करतीच आहे. बरेच वेळ त्यांनी सांगितलं असं करा तसं करा. त्यांना जसं पाहिजे तसं आम्हाला जमलंच नाही दोघींना. शेवटी त्यांनीच त्यांचं केलं. एकाने शूट केलं आणि एकाने ते जसं ठेवायचं होतं शूटमध्ये तसं ठेवलं. अशा प्रकारे त्यांनी शूट घेतली. 4-5 कुर्ती सेटमध्ये आणि बाकी वेगवेगळ्या प्रकारचे असे 6 रील त्यांनी बनवलेत, जे की आमच्या शॉपची ॲड होईल ह्या हिशोबाने. छान त्यांनी शूट केलं, म्हणजे खूप चांगलं वेळ दिलं आणि 5 ते 6 तास आमची अशी शूट चालू होती. अशा प्रकारे त्यांनी सगळे शूट केले. खूप दमले. आज आमची तर शूट होती, त्यामुळं खूप म्हणजे खूप दमल्यासारखं झालं आहे. माझा चेहरा बघूनच तुम्हाला कळेल की माझ्या किती दमल्यासारखं वाटतंय. तुझी इच्छा आहे का मी मराव? हां, मेल्यावर कळेल तुला.
आई काय असते ज्याला नाही त्याला माहिती आहे काय असते. घे ना घे. डिक्कीत एक आहे, इथं एक आहे. पर्स दे माझे. पर्स नाही भेटणार त्याच्यात बहुत माल है. हो का खोकला तर काय ये तू पैसे मागायला तुला दाखवते. एवढी भाजी का घेतली म्हणजे खायला लागत नाही का. गाव भंडारा काय. चल चल मेरे बॉडीगार्ड. बॉडीगार्ड इथनं रिटर्न जाईल ना मग कळेल. आता कुठे जायचंय. गणपती तू 5,000 ते नाही जात. हा, मी काही देणार नाही आहे. म्हणून जायला लागतं. माझा संबंधच नाही आता तिथं मी नाही आहे. हा गाईस मी आत्ता पोचले घरी. तरी 8:30 वाजले. वैताग आलाय. झालं जेवण? एवढी मस्ती कशाला. आज वेगळा खाऊ जा. कोणी आणलं ते. कोणी आणलं. मम्माने आणलं खाऊ. मम्माने खाऊ आणलं. छान खाऊ आणलंय. बघा बाबूची नाटकी आमच्या किती खुश झाली. स्वतःच्या जीवाला घाबरती एवढी ना की बंद झालं का नाही चेक करत होती. काय झालं. हा चाललोय खाली चाललोय. चल पाऊस पडतोय. कमी ठेवत जा. आमचे वॉचमॅन काका भारी आहेत. सगळ्यांना वॉर्निंग देत असतात. गाडीची स्पीड कमी ठेवा, व्यवस्थित चालवा, कोणालाच सोडत नाही. सगळ्यांना काय ना काय बोलत असतात. लय भारी आहेत काका. चालले पाऊस पडतोय. मी तुम्हाला सांगतोय गाडी बघ ही भिंत नाही इकडची आधी इकडे गाडी इकडे आतली गाडी आणायची नाही. एवढी जोरात मी सांगतो कळत नाही. मम्मी हे बघ ना असं कोणतरी मला रिंग देईल असं छान प्रपोज करेल ना तेजस्वी आणि करण कुंद्रासाठी मी त्यालाच हा बोलेल. किती छान आहेत ना दोघे. त्यांची पप्पांची बॅग चेक करते कशी. काय तुझी नाटकी. हा घरात कोणी आलं की तुलाच घेऊन बसायचं का. कामधंदे आहेत का नाही आम्हाला. आमचा वरच बघा कसं पुसून घेतो. मस्त छान पुसून घे. दाराच्या मागे वेगळे पण पुस. आणि ही बसल्या बसल्या इथं झटकत बसली आहे सगळं घाण. दुखतंय. ते बंद कर. काय खायचं. माझं नको मला नकोय काय. आपण आमच्या दोघींचं दूध ठरलंय तुमचं तू बोल. पप्पा तुम्हाला काय खायचंय. काय आणणार आहे आता? मी माझं कोण नवसाची आहे. हिला काही नवस केला होता का आणायच्या आधी. ती भेटली आपल्याला. मी नवसाची आहेच की है ना. लात घालू का. ह्याला बघा किती खोकला येतोय. विचारतोय बापाला हाय का नाही नवसाची. उपवास करायचे पप्पा. हा पप्पा दर गुरुवारी उपास करायचे. दर गुरुवारी जायचे मंदिरात. विचार लगेच विचार. खोटं बोलते का मी. ती पण जायची मंदिरात म्हणून जायचे ते. विचार ना. हा हो. कुठल्या मंदिरात जायचे. दर गुरुवारी कुठल्या मंदिरात जायचे तुम्ही. काय मुंबईवाले लोक खूप मानतात
म्हणतात बाबांना ना हा मी तो बॉबी नाही का, बॉबी आणि कोमल, तो साईबाबांच्या इथे जातो ना, ते चालत जातात कितीतरी दिवस. काय भेटत नाही आता तुम्हाला? कुठे ठेवले रे घडी करून? मग हिला काय झालं? हा तुला फक्त एवढंच विचारलं, काय काय झालं? लगेच राग येतो तुला? कोपरा पकडलाय ते जाऊन. फक्त हिला मी ओरडले की आल्यानंतर तुला 2-3 वेळा नेलंय, तर मॅडम रुसून बसल्यात माझ्यावर. माझी व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.